जान्हवी प्रत्येक आठवड्यामध्ये फुटेज मिळवण्यासाठी एखादा मुद्दा उचलते आणि कोणत्या तरी सदस्याला पकडून त्याच्याबरोबर आठवडाभर भांडण चालू ठेवून ते भांडण स्ट्रेच करते आणि फुटेज मिळवते, असं इथं आर्याचं म्हणणं आहे। वर्षाताई किचनमध्येच असतात आणि आर्या तिकडून येते आणि सांगते की जान्हवी मुद्दाम काहीतरी मुद्दा बनवते आणि तिला फक्त फुटेज मिळवायचं आहे। म्हणजे पहिल्या आठवड्यामध्ये तिने निकीला पकडलं, त्याच्या अगोदर तुम्ही होता, त्यानंतर घनश्यामला पकडलं निकी नंतर, तर यांच्याबरोबर भांडून झालं। आता तर सगळ्यांसोबत गोडी गुलाबीने राहते, मग कोणाशी भांडायचं म्हणून ती आता मला पोक करते, कारण हे सगळं तिचं फुटेज मिळवण्यासाठी चालू आहे, जे की मी तिला मिळवून देणार नाही। म्हणजे ज्यावेळेस अरबाजच्या कॅप्टन्सीमध्ये तिची क्लिनिंगची ड्युटी होती त्यावेळेस फक्त तिने टिश्यूने असे खालचे कचरा उचललेले होते आणि सांगितलेलं होतं मी प्रोफेशनल नाहीये, मी उचलणार नाही, मी सगळं झाडू मारणार नाही। पण आता ज्या स्टूलवरती किंवा जिकडे कोणी बसतच नाही तिकडे सुद्धा तिला प्रॉब्लेम आहे, ते सुद्धा क्लीन झालं पाहिजे असं तिचं म्हणणं आहे। तर मला असं वाटतं ती फुटेजसाठी बनवते, कारण पहिल्यांदा घनश्यामसोबत भांडली, परत निकी, परत तुम्ही झाला, आता सगळ्यात कोणासोबत भांडणार, त्यामुळे ती माझ्यासोबत भांडते। म्हणजे तिला फक्त मुद्दा पाहिजे प्रत्येक आठवड्यामध्ये प्रेक्षकांसमोर दिसण्यासाठी, काही ना काहीतरी उगाच भांडत बसायचं म्हणून ती हे सगळं करते, असं इथं आर्याचं म्हणणं आहे। तर वर्षाताई देखील म्हणतात की काय म्हणजे इतके दिवस तर तुमचं चांगलं चाललेलं होतं, चांगलं उठत बसत होतात, आता आणि काय भांडणाचा मुद्दा आहे। तर आर्या सांगते की हे सगळं ती मुद्दाम करते, उकरून काढते, मला पोक करते जेणेकरून मी काहीतरी बोलावं। तर अशा प्रकारे जान्हवी मुद्दा बनवण्यासाठी, घरामध्ये फुटेज मिळवण्यासाठी, प्रेक्षकांना दिसण्यासाठी काहीतरी भांडण उकरून काढते, असं इथं आर्याचं म्हणणं आहे। तर तुम्हाला आर्याचं हे म्हणणं बरोबर वाटतं का, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। क्लिनिंगच्या ड्युटीमध्ये तिचं असं म्हणणं आहे की मी प्रोफेशनल नाहीये कचरा काढण्यामध्ये, तर या वाक्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे सांगायला विसरू नका। अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।